पावसाची शक्यता। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भात सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात आजही पावसाचा जोर हा कायम आहे। 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलाय। अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भात सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल सकाळपासूनच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपून काढलेलं पाहायला मिळत होतं। आज देखील पावसाचा जोर हा कायम आहे। मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय। दादर आणि उपनगरात पावसाची रिमझिम देखील सुरूच आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर हा मुंबई आणि उपनगरामध्ये पाहायला मिळतोय। आज सुद्धा पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। नक्कीच आपण बघतोय नीलम की कालपासून पावसाने मुसळधार पावसाला खरं तर सुरुवात झाली होती। काल सकाळी जर बघितलं तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं देखील पाहायला मिळालं होतं। रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं होतं। मात्र त्यानंतर हवामान खात्याने काल रेड अलर्ट असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्याचबरोबर आज मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल असं जारी केलेलं होतं। त्यानुसार आज सकाळपासून जर बघितलं तर दादर तसंच इतर उपनगरामध्ये मुंबईच्या रिमझिम पावसाची बरसात जी आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळते। अजूनही पाऊस पडतोय आणि मात्र कुठल्याही पद्धतीने रेल्वेवर किंवा कुठच्याही ज्या लोकांची गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला पाहायला मिळत नाहीये। मात्र पाऊस जर असाच सुरू राहिला तर कुठेतरी त्याचा फटका बसू शकतो अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। याचबरोबर जर शक्य असेल तर घरातच थांबा, कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असे सल्ले जे आहेत ते देखील बीएमसीने नागरिकांना दिलेले आहेत। त्याचबरोबर हवामान खात्याने देखील तसंच सांगितलेलं आहे की गरज असल्यास बाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं अशी जी सूचना आहे ती देखील हवामान विभागाने दिलेली पाहायला मिळते। एकंदरीतच आज हा पाऊस कसा वाढतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धरणं देखील बऱ्यापैकी ओसंडून वाहिलेली पाहायला मिळतात। मोडकसागर धरण तर आधीच भरलेलं होतं, मात्र तुलसी विहार जे आहे ते देखील भरलेलं काल पाहायला मिळालं। या व्यतिरिक्त बारवी धरण देखील भरलेलं आहे। त्यामुळे ठाणेकरांची देखील पाण्याची चिंता आता संपलेली आहे। मुंबईकरांची पाण्याची चिंता संपलेली आहे। एकंदरीतच या पावसामुळे थोडासा मुंबईकरांना आणि ठाणेकरांना दिलासा देखील मिळालेला पाहायला मिळतो। मात्र अशाच पद्धतीचा जर पाऊस पडत राहिला तर कुठेतरी अडचणी देखील वाढू शकतात अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली पाहायला मिळते। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे। त्यामुळे पुढील काही दिवस अशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या माहितीसाठी। नांदेडमध्येही पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पैनगंगा नदीने आता